भीमाशंकरला जायचं होतं म्हणून मी सकाळी सकाळी फ्रेश होऊन मस्त घरच्यांची वाट बघत बसलो होती कधी येतात. तसे ते आले, 4 व्हीलर काढली आणि निघालो आम्ही भीमाशंकरच्या दिशेने. रस्त्यात आम्हाला एवढे भारी भारी स्पॉट्स भेटले ना की तिथे थांबून आम्ही खूप वेळ एन्जॉय करू वाटत होतं. पण खूप लांब होतं भीमाशंकर, त्याच्यामुळे आम्ही जास्त ठिकाणी थांबलो नाही. एका ठिकाणी फक्त थांबलो आणि फोटो वगैरे आम्ही काढले. त्याच्यानंतर मग मस्त रायडिंग एन्जॉय करत मी भीमाशंकरच्या दिशेने मस्त गाणी लावून आम्ही चाललो होतो. भरपूर फ्रेश माइंड वाटत होतं मला की खूप दिवसात मी तर बाहेर पडलो होतो. भीमाशंकरला जायचं होतं म्हणून. मग रस्त्यात आम्हाला पाऊस लागला, भरपूर जोरात पाऊस लागला होता. त्या पावसात मग आम्हाला धबधबे भेटले, हे भेटले. आणि पाऊस एवढा जोरात होता ना की समोरचं दिसत पण नव्हतं आम्हाला, एवढा जोरात पाऊस होता तिथं. मग कशी बशी तरी आम्ही भीमाशंकरच्या इथं पोचलो आणि पार्किंग शोधलं. पार्किंग शोधल्यानंतर गाडी लावायचा मेन प्रॉब्लेम चालू झाला. मग कसं बसं तरी स्पॉट भेटला जिथं गाडी लावली आणि निघालो परत मंदिराच्या दिशेने. आणि मंदिराकडे जाताना कंटिन्यू पाऊस होता, कंटिन्यू पाऊस, असं काही थांबलंच नव्हतं अजिबात. पण खूप मस्त वाटत होतं. म्हणजे पूर्ण असं जोरात पण पाऊस नव्हता, एकदम हलका हलका पाऊस होता. आणि धुकं तर एवढं होतं ना की समोरचा एक 50 मीटरच्या समोरचा माणूस पण दिसत नव्हतं की माणूस आहे का काय आहे तिथं, म्हणून एवढं जोरात पाऊस होता. मग बरोबर मंदिराच्या इथं जाताना जे स्टॉल्स असतात तिथं भरपूर आम्हाला ना आपले माकडे दिसले तिथं. आणि त्यातले मग एक आई होती जी त्या पिल्लाला घेऊन बसली होती. आपलं पाऊस चालू होता आणि ती बिचारी काकडत बसली होती. मग आम्ही आमच्या बारक्याला लावला गंध आणि निघालो मंदिराच्या दिशेने. पण एवढी गर्दी होती ना, बेकार गर्दी होती. कशीत तरी 2 ते 3 तासात आम्ही दर्शन घेतलं आणि रिटर्न निघून आलो. मग आमच्या बारक्याला दिसला चिक्कल. मग बसला तो, थोडासा एन्जॉय करत बसला. आणि मग त्याचा एन्जॉय झाल्यानंतर आम्ही मस्त जेवण खाऊन निघालो परत घरी यायला. मला अख्ख्या दिवसात तर आहे ना एकच गोष्ट समजली की कधीतरी महिन्यातून आहे ना 1 दिवस तरी आपण स्वतःसाठी बाहेर काढला पाहिजे. आणि कधीतरी बाहेर पडून आहे ना स्वतःला शोधलं पाहिजे. आपण काय करतो डेली लाईफमध्ये फक्त ना तेच तेच रुटीन फॉलो करत राहतो आणि स्वतःसाठी वेळ काढत नाही. तर कधीतरी